सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच आता गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घराघरांमध्ये होणार आहे. 27 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी पार्थिव गणेश पूजन, सुवर्ण गणेश पूजन आपण साजरे करणार आहोत. बऱ्याच घरांमध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतं. गणपतीच्या मूर्तीची 10 दिवस स्थापना केली जाते. कुणाकडं 7 दिवस, कुणाकडं 5 दिवस, कुणाकडं 1.5 दिवस. आपण आपल्या गणरायाची अगदी आनंदाने, उत्साहाने आपण हा गणेश उत्सव साजरा करत असतो. तर पार्थिव गणेश पूजन म्हणजे निसर्गाने जे आपल्याला दिलं आहे तेच आपण निसर्गाला परत करत असतो. म्हणजे गणपती बाप्पांची मातीची मूर्ती आपण तयार करतो. त्या मूर्तीवर आपण प्राणप्रतिष्ठा आणत असतो आणि त्या देवांची आपण 10 दिवसांसाठी पूजा करतो. 11व्या दिवशी विसर्जन करतो. कुणी 7 दिवस, 5 दिवस, 1.5 दिवस आपण प्राणप्रतिष्ठा करून गणपती बाप्पांमध्ये प्राण आणून त्या मूर्तीची आपण पूजन करतो आणि नंतर म्हणजेच निसर्गामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये त्या मूर्तीचं विसर्जन करतो. यालाच आपण पार्थिव गणेश पूजन असं म्हणत असतो. तुम्हाला जर पहिल्यांदाच गणपती बाप्पांची स्थापना घरात करायची असेल तर ब्राह्मणाला विचारायची पण गरज नाही. तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना ह्या वर्षापासून करू शकता. तर आता प्रत्येकाच्याच घरात गणेशाचं आगमन होणार आहे. तुम्ही सुद्धा गणपतीची मूर्ती बुक केलेलीच असेल. तर मूर्ती घेताना या 2 गोष्टी तपासून पाहणं खूप महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घेताना मातीचीच मूर्ती घ्यायची आहे, म्हणजे विसर्जनसुद्धा नीट होतं. मूर्ती घेताना लक्षपूर्वक बघून घ्यायची आहे. शांत बसलेल्या स्वरूपातील गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. खूपच मोठी मूर्ती घ्यायची नाही आहे. मंडळात वगैरे मोठ्या मूर्त्या असतात त्या ठीक आहे, पण आपण जेव्हा घरात गणपती बाप्पांची स्थापना करतो तर खूपच मोठी मूर्ती नसावी. त्याचबरोबर वेगवेगळ्या रूपातील मूर्ती घेऊ नये. आपण बाप्पांचे विसर्जन करतो, इतर देवांचे विसर्जन करत नाही. शिव पार्वतीसह आपण बाप्पांची बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे शिव पार्वती असतात, त्यांच्या मांडीवर गणपती बाप्पांची मूर्ती असते. अशी सुद्धा मूर्ती घेऊ नये. तुम्हाला जर घ्यावं वाटत असेल, तुमची परंपरा असेल, तुम्ही घेऊ शकतात. पण शास्त्रानुसार गणपती बाप्पांची म्हणजे फक्त गणपती बाप्पांचा आपण स्थापना करत असतो या 10-11 दिवसात आणि गणपती बाप्पांचेच विसर्जन करत असतो. इतर देवी देवतांचे आपण विसर्जन करत नाही. मग शिव पार्वतीच्या मांडीवर गणपती बाप्पा असतील किंवा इतर देवी देवता असतील की स्वामींच्या रूपात किंवा साईबाबांच्या किंवा इतर देवी देवतांच्या रूपात सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात. तशा मूर्ती मुळीच घेऊ नये. गुटगुटीत टपोऱ्या डोळ्यांनी डाव्या सोंडेची मूर्ती नीट तपासून बघून घ्यायची आहे आपल्याला. गणपती बाप्पांची मूर्ती घेताना अजून एक नियम म्हणजे देता आणि घेता असा हात असावा. म्हणजे आपल्याला सुख प्रदान करत असतो. काही दुःख आली तरी दुःख दूर करतो आणि सुख कायम आपल्याला प्रदान करत असतो. सुखांची प्राप्ती करून देणारा गणपती बाप्पा आपल्याला घरी आणायचा आहे. तसे तर सर्वच गणपती बाप्पांच्या मूर्ती छानच असतात. एकदा का आपण दुकानात शिरलो तर ही मूर्ती घेऊ का ती मूर्ती घेऊ, म्हणजे सगळ्याच मूर्ती आपल्याला इतक्या आवडतात. मन कसं प्रसन्न होऊन जातं. प्रत्येक मूर्ती आपल्याला हवीशी वाटते. कोणती मूर्ती निवडावी हे खरंच कळत नाही. पण या 2-3 गोष्टी तरी नक्की तपासून बघायच्या आहे. उजव्या सोंडेची शांत बसलेली, काही वेळा उभ्या स्वरूपात गणपती बाप्पांची मूर्ती असते, तर अशा मूर्ती अजिबात घेऊ नका. वेगवेगळ््या मूर्ती असतात देवी देवतांच्या, त्यातील सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ नका. शांत बसलेली गणपती बाप्पांची देत्या घेत्या हाताची मूर्ती घ्यायची आहे आपल्याला. आता मूर्ती घरी आणताना ज्या दिवशी आपण घरी मूर्ती आणणार आहोत त्या घरात म्हणजे ज्या जागेवर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे. संपूर्ण घरदार स्वच्छ करायचं आहे. अगदी 8 दिवसापासूनच सर्वजण तयारीला लागतात. घरदार स्वच्छ करायचे आहे. ज्या ठिकाणी बाप्पा आपण बसवणार ते ठिकाणसुद्धा छान असं गोमूत्राने पुसून घ्यावे. ती जागा सुशोभित करावी, डेकोरेशन करावी आणि मग बाप्पाला घरी आणायचं आहे. आता गणपती बाप्पांना घरी आणताना जी व्यक्ती गणपती बाप्पांना घरी आणणार आहे ती व्यक्ती
तिला कुंकवाचा टिळा लावायचा आहे, घरातून निघतानाच कुंकवाचा टिळा लावायचा आहे, डोक्यावर टोपी घालायची आहे, चप्पल त्या व्यक्तीने घालू नये. गणपती बाप्पाला तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे हरतालिकेच्या संध्याकाळी सुद्धा घरी आणू शकता किंवा तुम्ही त्याच दिवशी आणलं गणेश चतुर्थीच्या दिवशी तरीही चालेल. तुमची जशी परंपरा आहे. कुणी आदल्याच दिवशी आणून ठेवतात आणि मग सकाळी सकाळी लवकर उठून पहाटेच गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात करत असतात. कुणी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना सकाळीच आणतात आणि मग स्थापना करत असतात. तुमची जशी परंपरा आहे ना तशा पद्धतीने करायचं आहे. जी व्यक्ती गणपती बाप्पांना आणायला जाणार आहे तिने कुंकवाचा टिळा लावावा, डोक्यावर टोपी घालावी, चप्पल मुळीच घालू नये. एक पानाचा विडा द्यायचा आहे तुम्हाला, म्हणजे 2 विड्याची पानं घ्यायची आहे. त्यावर 1 पैसा म्हणजे एखाद्या रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, त्यावर छोटी सुपारी ठेवायची आहे. आधी त्यांना नमस्कार करावा, ती पान सुपारी त्यांच्या हातात द्यायची आहे आणि मग मूर्ती घ्यायची आहे. म्हणजे आपण मूर्ती जेव्हा घेतो ती आपल्या मूर्तीची जागा कधीच खाली होत नाही आणि आपल्या घरात कशाला कमी कधी राहत नाही. अशा पद्धतीने 1 पान विडा म्हणजे 2 विड्याची पानं आणि 1 रुपयाचं नाणं, त्यावर 1 सुपारी ठेवून असा पानाचा विडा ज्या लोकांकडून तुम्ही मूर्ती घेतलेली आहे ती मूर्ती जिथं ठेवलेली असते तिथं तो पानाचा विडा ठेवायचा आणि मग ती मूर्ती घरी आणायची आहे. म्हणजे ती आपल्या मूर्तीची जागा कधीच खाली होत नाही, कायम भरलेली राहते. याचा अर्थ आपल्याला सुद्धा गणपती बाप्पा कशालाच कधी कमी पडू देत नाही, कायम भरभराट करत असतो. मग मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे. आधी पानाचा विडा ज्या लोकांकडून तुम्ही मूर्ती घेत आहात त्यांना आधी हातात पानाचा विडा द्यायला अजिबात विसरू नका. माझे दादा असतील, माझ्या ताई असतील, तुम्ही जर मूर्ती घ्यायला गेलात गणपती बाप्पांची तर आधी आठवणीने 2 विड्याची पानं, पैसा, सुपारी ठेवून ज्या लोकांकडून मूर्ती घेतली आहे त्यांच्या हातात आधी ही गोष्ट द्यायची आणि मग मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे. मूर्ती शांततेत जयघोष घंटी वाजवत घरी आणायची आहे. मूर्तीवर 1 कपडा झाकून आणायचा आहे. मूर्ती घरी आणताना फक्त देवांच्या पायावर हळदी कुंकू अक्षता वाहून आणायची आहे. म्हणजे आपण दुकानात वगैरे गेल्यात, माझ्या महिला ताई, माझे दादा, तर आपण डोक्यावर हळदी कुंकू गणपती बाप्पांना लावायचं नाही. फक्त पायाशी हळदी कुंकू लावायचं आहे. कपाळी तिलक स्थापना केल्यावरच आपल्याला लावायचं आहे. म्हणजे आपण आपल्या गणपती बाप्पांना स्थापना केल्यावर गणपती बाप्पांच्या कपाळी कुंकू तिलक लावायचं आहे, त्याआधी लावू नका. दाराशी बाप्पा आणल्यावर म्हणजे आपल्या दुकानातून गणपती बाप्पांना आपल्या घराशी दाराशी आणल्यावर मूर्ती आणणाऱ्याचे पायावर पाणी टाकायचं आहे. दोन्ही अंगठ्यांवर थोडं थोडं पाणी टाकायचं. पूर्ण पायावर टाकलं तुम्ही तरीही चालेल. थोडं थोडं मूर्ती आणणाऱ्याचे पाय धुवायचे आहे आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. कपाळी तिलक करावा. पुन्हा शिळी भाकरी असेल, पोळी असेल तुमच्याकडं, शिळी असू द्या, ताजी असू द्या, पण एक चतकोर तुकडा का होईना थोडासा तुकडा गणपती बाप्पांवरून दोन्ही हातात तुकडा घ्यायचा. अख्खी पोळी असेल तर त्या पोळीचे 2 भाग करून घ्या. महिलांनीच ही भाकरीचा तुकडा किंवा पोळीचा तुकडा उतरवून टाकायचा आहे बाप्पावरून. मूर्तीवरून आपल्याला पोळीचा किंवा भाकरीचा देवांवरून उतरवून टाकायचा आहे तुकडा आणि कोपऱ्याला टाकून द्यायचा आहे. देवांना ओवाळून घ्यायचं आहे. थोडंसं हळदी कुंकू पायाशी टाकावं आणि मग गणपती बाप्पांना ओवाळून बाप्पांना घरात घ्यायचं आहे आणि शांततेत गणपती बाप्पांची नंतर स्थापना करायची आहे. तुम्ही ब्राह्मणांकडून करून घ्या किंवा तुम्ही स्वतः जरी केली, फक्त मनापासून करायची आहे. शांततेत स्थापना करायची आहे. आपल्याला सर्वात लाडका पाहुणा आपल्या घरात येतो म्हणजे गणपती बाप्पा, तर त्यावरून सर्व महिलांनी आपल्या घरात गणपती बाप्पांचे स्वागत करताना पोळीचा तुकडा किंवा भाकरीचा तुकडा अवश्य ओवाळून टाकायचा आहे. म्हणजे आपला गणपती बाप्पा इतका गौरीपुत्र श्री गणेशा इतकं गोंडस रूप असतं की कुणाची नजर वगैरे लागू नये त्या गणरायाला. तर कुणाची नजर काय लागेल, तोच साऱ्या विश्वाची नजर काढत असतो. पण आपण आपल्या गौरीच्या बाळाला आपण घरी आणत असतो तर त्या देवाला कुणाची नजर लागू नये. आपल्या घरात बाप्पा येतोय म्हणून भाकरीचा किंवा पोळीचा तुकडा आपण नक्की उतरवून टाका महिलांनो.
आणि बाप्पाची नीट छान अगदी शांततेत स्थापना करायची आहे। बाप्पावर जो रुमाल ओढवून आणलेला आपण तो नीट काढून घ्यायचा आहे, देवाला नीट ओढवून घ्यायचा आहे। स्थापना झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। सर्वांनी गणपती बाप्पाला जास्वंदाची फुलं व्हायची आहे, दुर्वांचा हार अर्पण करायचा आहे किंवा 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे। घरातील सर्वांनी घंटी वाजवून आरती करायची आहे आणि अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची भावे सेवा आरती करायची आहे। बाप्पा घरी असताना देवाला एकटं सोडून कुठंच जाऊ नका, म्हणजे आपल्या घराला कुलूप महिलांनो अजिबात लावू नका। बाप्पांजवळ एक का होईना व्यक्ती अवश्य असायला हवी आणि रोज देवांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। गणपती बाप्पांजवळ एक अखंड समई किंवा दिवा चालूच असायला हवा, तो दिवा विझू देऊ नका। दोन्ही साईडला असेल अखंड दिवा तर अतिशय उत्तम। तुमचं घर लहान असेल, फॅन वगैरे लावायचा असेल, मग किमान एक तरी अखंड दिवा आपल्या देवांजवळ जरूर लावावा। रात्री आपल्या बाप्पाजवळ अंधार होणार नाही याची सर्वांनी नक्की काळजी घ्यायची आहे। आणि तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर घरात कुणीतरी एक व्यक्ती आपल्या बाप्पाजवळ अवश्य असावा। बाप्पाला एकटं सोडून कधीच जाऊ नका, म्हणजे या 10-11 दिवसात तर बाप्पाला एकटं सोडू नका। तुम्ही 7 दिवसांचा बाप्पा बसवत असाल, 5, 1.5, पण हे नियम सर्वांना लागू पडतात। या 10-11 दिवसात बाप्पांची रोज न चुकता दोन्ही वेळेला कापूर आरती अवश्य करायची आहे। गणपती बाप्पांसोबत उंदीर मामांची सुद्धा सेवा करायची आहे। गणपती विसर्जन जेव्हा कराल आपण तर तेव्हा पाटावर थोडी वाळू आपल्या पाटावर येत असते, वाळू थोडी देत असतात बाप्पांचा प्रसाद स्वरूप। तर ती वाळू नंतर आपण जी निर्माल्यात टाकतो, नंतर आपण आवराआवर करतो आपल्या गणपती बाप्पांची जिथं स्थापना झालेली असते तिथं तो पाट ठेवतो। थोडीशी वाळूतील 1-2 खडे का होईना आपल्या तिजोरीत तुम्हाला ठेवायचे आहे। एखाद्या डबीत जरी ठेवले तुम्ही, त्यातील 1 खडा किंवा 5 खडे जरी तुम्ही काढून ठेवले, यामुळे आपल्या गणपती बाप्पांचा अखंड आपल्यावर, आपल्या घरादारावर, लेकरा बाळांवर आशीर्वाद राहतो। म्हणून ती वाळू जेव्हा आपण गणपती बाप्पा विसर्जन करतो आणि ज्या पाटावरून बाप्पांना विसर्जन करतो त्यावर थोडी का होईना वाळू येते आपल्याकडं, आणि मग त्या वाळूतून आपण 1-2 खडे किंवा 5 खडे अवश्य काढून ठेवा, एखाद्या डबीत आपल्या तिजोरीत अवश्य ठेवायचे आहे। श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत 11 दिवस आपल्या घरात काही नियमांचं पालन आपण सर्वांनीच करायचं आहे। जरी तुमचे गणपती बाप्पा 1.5 दिवसाचे विसर्जन होतील, 5 दिवसांचे, कुणाचे 7 दिवसांचे गौरी गणपती असतात, तरी पण सर्वांनी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत काही नियमांचं पालन आपल्या घरात अवश्य करायचं आहे। घरात शांतता राहील, वातावरण प्रसन्न राहील याची नक्की काळजी घ्यायची आहे। महिलांनो, पुरुष दादांनो, घरात वादविवाद होणार नाही, कुणाला अपशब्द आपल्याकडून बोलले जाणार नाही, कुणाचं मन दुखले जाणार नाही याची नक्की काळजी घ्या। घरात मांसाहार, मद्यपान होणार नाही याची सुद्धा सर्वांनी काळजी घ्यायची आहे। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या 11 दिवसात एवढी तरी काळजी आपल्या घरात नक्की घ्यायची आहे। शांततेचं वातावरण ठेवायचं आहे आणि जेवढी गणपती बाप्पांची सेवा होईल ना तेवढीच करायची आहे। गणपतीची मूर्ती घ्यायला जाल तर नक्की 1 पानाचा विडा, आपण जिथून मूर्ती घेऊ दुकानातून त्या जागेवर 1 पानाचा विडा जरूर ठेवा। किंवा काहींची परंपरा असते की थोड्याशा अक्षता, अखंड अक्षतासुद्धा त्या जागेवर, म्हणजे जिथून आपण मूर्ती घेत असतो त्या जागेवर अखंड अक्षतासुद्धा ठेवण्याची परंपरा आहे। तुमची जशी जुनी परंपरा आहे ना, काही ठिकाणी अखंड अक्षता ठेवल्या जातात, काही ठिकाणी 1 पानाचा विडा दिला जातो, म्हणजे अखंड कायम आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते, गणपती बाप्पांची अखंड कृपा प्राप्त होत असते। म्हणून अक्षता त्या जागेवर ठेवा किंवा एखादा पानाचा विडा जरी ठेवला तुम्ही तरीही चालेल, पण ती जागा खाली सोडून येऊ नका। कायम आपल्या घरात भरभराट होत राहते। श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषेध असतं असं शास्त्रात म्हटलेलं आहे। तुम्ही जर या गोष्टी पाळत नसाल, मानत नसाल तर काही पाळायची गरज नाही, कारण साहजिक आहे आपण बाहेर गेलो तर अचानक आपलं म्हणजे
आकाशाकडं वगैरे लक्ष जातं आणि चंद्राचं दर्शन होऊन जातं. पण स्वतःहून या दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नका असं शास्त्रात म्हटलेलं आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी म्हणजे भाद्रपदातील श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी जी व्यक्ती चंद्राचं दर्शन घेत असते तिच्यावर खोटे नाटे आरोप लागतात, चोरीचे आरोप लागतात आणि तिला आयुष्यात पुढं भरपूर अडचणींना सामोरं जावं लागतं. हे सर्वांनाच माहीत आहे, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून स्वतःहून या दिवशी चंद्राचं दर्शन तुम्ही नाही घेतलं, एवढा नियम तर एक दिवसासाठी आपण पाळूच शकतो. आणि झालंच तुम्हाला अचानक तुमची म्हणजे मनात पण नाही आणि तुम्हाला चंद्राचं दर्शन होऊन गेलं, तर मग गणपती बाप्पांना प्रार्थना करून घ्या की मी मुद्दामून या गोष्टी केलेल्या नाही आणि बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन घ्या. बाकी बाप्पा आपला बघतच आहे. आपण स्वतःहून म्हणजे आपण चुका करत नाही. अचानक होऊन गेले आपल्याकडून काही न कळत, तर आपला बाप्पा आहे, सर्व चुका आपल्या पोटात घेत असतो. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.